नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांनो, आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित जंगलाची दुनिया. वळूया छावा. मेळघाटात एप्रिल मे महिन्यात उन्हाचा कहार असतो. सातपुड्याच्या जंगलातील साग, हळद, तिवस, बीजा, धावडा आणि सालईची पानं गळून जमिनीवर पडलेली असतात. झाडाचे खराटे होतात. बांबूच्या पर्णहीन रांजी उभ्या असतात. एरवी रायमुनियाच्या झुडपातून 5-10 फुटांपेक्षा दूरवरचं दिसत नाही. तिथं ही झुडपं आगीत जळाल्यामुळे दूरवरचं सहज दिसू लागतं. जळलेल्या जमिनीवर जिकडं तिकडं पाचोळ्याचा थर पसरलेला असतो. अशा गळलेल्या पानातून राणी वाघिणीला देखील पावलांचा आवाज न करता चालता येत नसे. ती जड पावलांनी सिपना नदीच्या डोहावर जाई. डोहावर आंबा व जांभळाची गर्द सावली पडलेली असे. दुपारच्या असह्य उन्हात ती डोहातील थंडगार पाण्यात बसून राही आणि दिवस मावळायच्या आत परत आपल्या निवांत ठिकाणी असलेल्या गुहेत जाई. ती गुहा उंच पहाडाच्या अवघड कड्यावर होती. तिथून तिला समोरचा सारा परिसर दिसे. तिच्या पोटात पिलं वाढत होती. तिच्या विणीची वेळही आता जवळ आली होती. त्या अंधाऱ्या गुहेत राणीनं 3 पिलांना जन्म दिला. ती पिलं जन्मतःच आंधळी होती. त्यांना दिसत नसल्यानं ती गुहेत एकाच ठिकाणी राहायची. शिकार करून परत आलेल्या राणीला ती सहज दिसायची. या काळात ती कोणालाही जवळ येऊ देत नसे, त्यांच्या बापाला सुद्धा. मृगाच्या पावसाला सुरुवात झाली होती. जिकडं तिकडं हिरवगार दिसत होतं. झाडांना नवीन पालवी येत होती. गवत झपाट्यानं वाढत होतं. झुडपं पूर्ववत साऱ्या जंगलभर पसरली तसं जंगल पुन्हा गूढरम्य दिसू लागलं. त्या दिवशी कोलार या झाडावरची भाजी वेचीत काही कोरकू तिच्या गुहेजवळ नकळत गेले. तेव्हा ती त्यांच्यावर पहिल्यांदा गुरगुरली. त्यावेळी त्या कोरकूंना कळलं की इथं वाघिणीचे बच्चे आहेत. ती अचानक बाहेर आली आणि तिनं एकाला खाली पाडून घोळसून काढलं. पाठीवर पंजा मारला. नंतर तो घाबरून कितीतरी मैल मागं वळून न पाहता पळत होता. त्याचे सोबती दुसऱ्या दिशेने पळाले. नंतर कितीतरी दिवस कोरकू तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. परंतु राणीला पिलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत होती. पिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या सुरक्षित जागी नेणं कठीण असतं. परंतु माणसांना ते ठिकाण माहीत झाल्यामुळं आता यापुढं तिथं राहणं शहाणपणाचं नव्हतं. पिलाची मान आणि डोक्याचा काही भाग तिनं सुळे दातांनी हळुवार धरला. मांजराप्रमाणे तिनं पिलांची नुसतीच मानगूट धरली नव्हती. 2 जागेत किती अंतर असावं हे तिनं अनुभवानं ठरवलं होतं. स्थलांतरित केलेली पिलं आणि मागं राहिलेली पिलं यांच्यावर लक्ष ठेवता येईल इतकं अंतर असतं. तिच्या हक्काचं क्षेत्र अंदाजे 40-50 चौरस किलोमीटर इतकं होतं. या तिच्या राज्यातील कडे, कपारी आणि अंधाऱ्या गुहांविषयी तिला अचूक माहिती होती. रस्ते आणि वाटा तिला माहिती होत्या. नदी नाल्यांची पात्र, तेथील डोह आणि पाणझरी तिला ठाऊक होत्या. खोरी आणि पठारांविषयीही तिला माहिती होती. तसंच जंगली जनावरांच्या येण्या जाण्याच्या वाटाही तिला ठाऊक होत्या. थोडक्यात म्हणजे त्या साऱ्या क्षेत्राचा भूगोल तिला पाठ होता. या राज्यात ती दुसऱ्या कोणा वाघिणीला फिरकू देत नसे. बिबट्या वाघ मोठा घातकी असतो. लक्ष नाही असं पाहून आपली पिलं तो मारून टाकील म्हणून तो दिसता क्षणीच ती त्याच्यावर प्राणांतिक हल्ला केल्याशिवाय राहत नाही. स्थलांतर करताना पिलं तिला सहकार्य करीत स्वल्प विरामासारखा शरीराचा आकार करून तिच्या आज्ञेचं पालन करीत. ती अजिबात हालचाल करीत नव्हती किंवा आवाजही काढीत नव्हती. असं पिलू तोंडातून घेऊन जाताना एकदा एक अजागळ तरस सरळ तिच्या अंगावर येऊन आदळलं. त्याच्यावर तिनं पंजानं असा काही वार केला की ते केकाट दूर पळून गेलं. अशा वेळी एखादा मनुष्य जर आडवा आला तर त्याच्यावरही हल्ला केल्याशिवाय ती राहत नाही. दुसऱ्या गुहेत ती आली तेव्हा पिलांना जन्मून 4-5 दिवसच झाले होते. त्यांना आता थोडंफार दिसू लागलं होतं. एक निमुळती पाऊलवाट अवघड व कड्याकडे गेली होती. तिथं खोलवर गेलेलं अंधार विवर होतं. सुरुवातीला रुंद, नंतर निमुळतं आणि अरुंद होत गेलेलं. श्रावण महिन्याचे ते दिवस होते. रानातली नदी दुथडी भरून वाहत होती.
या दोन्ही पात्रांवर घनदाट झाडी उभी होती. त्यांना आता रुंद हिरवीगार पानं आली होती. बांबूच्या रांजी पुन्हा हिरव्यागार दिसू लागल्या होत्या. निळ्या हिरव्या रंगाचे नवीन कोवळे बांबू उंचच्या उंच वाढत होते. रायमुनिया इतका दाट वाढला होता की त्यातून जंगली जनावरांना जाणं देखील अशक्य होई. साऱ्या जंगलातून रंगीबेरंगी फुलं फुलत होती. बहुरंगी फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे उडत होते. कडेकपारीतून रानकेळींची हिरवीगार रुंद पानं वाऱ्यानं डोलू लागली. दुरून वाहणाऱ्या धबधब्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. आता 2 महिन्यांच्या पिलांना चांगलं दिसू लागल्यामुळं ती साऱ्या गुहेत दिवसभर खेळत, हुंदडत, पाठशिवणीचा खेळ खेळत. गुहेबाहेरची पाऊलवाट बिकट असल्यानं त्यांना बाहेर जाता येत नसे. गुहेतून डोकावून पाहिलं तरी खाली खोल दरी असे. गुहेच्या दाराशी बसून ती आपल्या आईची येण्याची वाट पाहत. या काळात त्यांचा सांभाळ करणं मोठं कठीण होतं. वाघिणीला तिच्या पाठीमागं सहाय्य करायला घरचं कुणी नव्हतं. सिंहीण मेली तर तिच्या मोठ्या मुली किंवा मावशी पिलांचा सांभाळ करतात, परंतु वाघिणीच्या पिलांना पिता, काका किंवा मावशी नसते. पिलांना वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त वाघिणीची असते. राणी अतिशय स्वच्छ राही. ती आपल्या पिलांना चाटून चाटून स्वच्छ ठेवी, नंतर त्यांना दूध पाजी. अनेकांचा असा समज आहे की ओकलेल्या मांसाचा पुरवठा वाघीण आपल्या पिलांना करते. रानकुत्री आणि कोल्ही यांच्यात ही सवय आहे, परंतु राणीच्या बाबतीत हे खरं नव्हतं. अंगावर पिणाऱ्या पिलांकडे लक्ष राहावं म्हणून राणी आपलं रात्रीचं भक्ष गुहेत आणी. मात्र पिलांना दूध पाजल्यावरच ती आपलं भक्ष खाई. आता 3 महिन्यांचे झालेले धिटुकले छावे आईबरोबर जंगलातल्या हिरव्या वाटांनी जाऊ लागले. कित्येक वेळा ती तिच्याबरोबर चालून थकायची. तेव्हा परत ती गुहेकडे जायची. त्यांच्याकरिता ती मांसाचा तुकडा गुहेत नेई. पिलं तो खाऊन आपली भूक भागवीत. अशा दिवसात तिला शिकार करणं देखील सोपं असे. उंच वाढलेल्या गवतात दबा धरून बसलेली वाघीण सहसा सावजांना दिसत नाही. सांबराची पाडसं अशा गवतातच लहानाची मोठी होत. ती अवचित राणीच्या तावडीत सापडत. पिलांनाही असं कोवळं लुसलुशीत मांस आवडे. वेड्यासारखा धुंद होऊन पिसारा काढून नाचत असलेला मोरही कधी कधी तिचं भक्ष होई. अशा वेळी साऱ्या मोरणी झाडावर जाऊन टाहो फोडीत. म्याऊ म्याऊन सारं जंगल मुखरित करीत. वाघाला पाण्याची मोठी ओढ असते, परंतु ही ओढ त्यांना जन्मतःच नसते, तर आईला ते शिकवावं लागतं. राणी आपल्या 3 छाव्यांना पोहण्याचे धडे देताना पाहण्याची संधी मला मिळाली. राणी पाण्यात उतरून काठाकडे तोंड करून बसली. पिलं काठावरच थांबली. आईकडे पाहत त्यांनी पाण्यात उतरण्याची नाराजी दर्शवली. राणी त्यांना पाण्यात येण्यास हळू आवाजात सूचित करीत होती. शेवटी त्यातील एकानं पाण्यात उडी घेतली. पाण्यात बरीच धडपड करून ते पिलू थकलं, तेव्हा तिनं त्याला तोंडात धरून परत काठावर आणून सोडलं. नंतर राहिलेल्या 2 पिलांना एकामागून एक असं पाण्यात नेऊन बुडवलं आणि परत त्यांना काठावर आणून सोडलं. शरद ऋतूच्या आगमनाबरोबर नदीच्या संथ पाण्यात किनाऱ्यावरची झाडं डोकावू लागली. खोल डोहाचं पाणी काळभोर दिसू लागलं. झिलानी निळ्या हिरव्या दिसू लागल्या. तळ्यातील कमळं फुलू लागली. आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली. निळ्याभोर आभाळात चांदण्या चमकू लागल्या. त्या मंद प्रकाशात जंगलं गूढरम्य वाटू लागली. ती गूढरम्यता रातकिड्यांच्या संगीतानं शतपट वाढू लागली. नदी नाल्याकाठच्या चिखलात सांबरं लोळण घेऊ लागली. अस्वल वनमार्गावर येऊन उधई खाण्यासाठी हात 1.5 हात खोल खड्डे उकरू लागले. नील घोडे मस्तीनं टकरी खेळू लागले. सूर्यास्त होताच साळई अंगावरील काट्यांचा झंकार करीत सगरीनं बाहेर पडू लागल्या. चांदी अस्वल रस्ता ओलांडताना दिसू लागली. त्यांच्या वाटेला मात्र कुणी जात नसे. जिकडं तिकडं आबादी आबाद होतं. राणीची धीट पिलं स्वतःच सावजाचा मागोवा घ्यायला शिकू लागली. परंतु आईपासून फार दूर ती भटकत नसत. अशा वेळी ती कधी मोराची पिलं तर कधी हरिण शावकांची पारद करीत असत. कधी कधी सांबराच्या मोठ्या पिलाला खाली ओढायलाही भीत नसत. रानगव्याच्या कळपाकडे टकमक पाहत. एकूणच त्यांना कुठल्याही तृणभक्षी प्राण्यांची भीती वाटेनाशी झाली. 8 महिन्यांची पिलं आता राणीबरोबर जंगलात गेली म्हणजे शिकार करण्यात पुढं पुढं करीत. जे काही मारीत त्यात त्यांचा मोठा वाटा असे. सावज लहान असलं तरच राणी पिलांना त्याची शिकार करू देई.
मात्र ते मोठं असलं तर स्वतः त्याला जायबंदी करून मगच पिलांना जवळ जाऊ देई. जीवावर बेतलं की जंगली जनावर त्वेषानं धावून अंगावर येतं. अशा सावजाची शिकार करताना स्वतः जखमी न होता त्याला युक्तीनं कसं खाली पाडायचं याचे प्रात्यक्षिक धडे राणी त्यांना देऊ लागली. एकदा एका एकांड्या रानडुकराची आणि राणीची चांगलीच जुंपली. एकांड्या खूप ताकदीचा होता. त्यानं एकदा मुसंडी मारून झाडाला धडक मारली तर ते झाड गदागदा हललं. रात्रभर ती समोरासमोर हल्ला करण्याच्या तयारीत उभी होती. पिलांना तिनं मध्ये येऊ दिलं नाही. ती चुपचाप एका शिळेखालच्या कपारीत जाऊन बसली. रानडुक्कर रक्तबंबाळ झालं होतं. पहाटेच्या काळोखात तिनं त्याच्यावर असा काही पवित्रा घेऊन जोरदार हल्ला चढवला की रानडुक्कर नामोहरम होऊन केकाटत खाली पडलं. तसं तिघा पिलांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा शेवट केला. डुकराचा कोथळा काढून राणीनं ते अलगद दूर नेऊन ठेवलं. स्वच्छ भोजन करावं ते वाघाच्या कुटुंबानं. पिलं खाऊन तृप्त झाल्यावरच राणीनं खायला सुरुवात केली. सूर्योदयाबरोबर पाखरांची किलबिल ऐकू आली तशी पिलं निवाऱ्याला लपून बसली. राणीनं मृत डुकराचे अवशेष रायमुनियाच्या झुडपात ओढून आणले. ते पालापाचोळ्यानं झाकून दिले. दूर जाऊन दिवसभर त्या भक्ष्याची राखण ती करीत बसली. राणीनं शिकार केली याचा पहिला सुगावा भेरा पक्ष्यांना लागला. जंगलातले ते कावळेच ट्रँक ट्रँक असा आवाज काढीत आजूबाजूच्या फांद्यांवर 10-12 भेरा जमा झाले. भक्ष्याचा एक एक लचका काढून पुन्हा फांदीवर बसून खाऊ लागले. घनदाट जंगलात कावळे आणि गिधाडांचं अस्तित्व नसतं. एखादं मुंगूस हळूच येऊन मांसाचा तुकडा घेऊन जाई. उबाड खोकड चोर वाटेने येऊन एखादं मांस असलेलं हाडूक पळवून नेई. जंगलातल्या या किरकोळ वाटेकऱ्यांकडं राणी दुर्लक्ष करी. आई बरोबर असताना कित्येकदा ती पिलं मोठं धाडस करीत. त्या दिवशी त्यांनी भल्या मोठ्या सांबरावर हल्ला चढविला. परंतु 12 डेऱ्याच्या सांबरानं त्यांना मुळीच दाद दिली नाही. दूरवर बसलेली राणी ते कौतुक पाहत होती, परंतु तिनं त्यांना सहाय्य केलं नाही. राणीचे छावे जेव्हा 1.5-2 वर्षांचे झाले तेव्हा त्यांची भूक वाढली. त्यांनी केलेली शिकार आता चौघांना पुरेनाशी झाली. त्यातील नर पहिल्यांदा आईला सोडून जंगलात एकटाच निघून गेला. तो परत कधी आलाच नाही. राहिलेल्या दोघी माद्या होत्या. त्या आपल्या आईशी मिळतं जुळतं घेत, परंतु राणीचा प्रियकर राजा तिला वारंवार भेटायला येऊ लागला. तसं त्यांना दोघी मुलींचं अस्तित्व नकोसं झालं. एके दिवशी राजानं त्यांना हुसकावून दिलं. समागमानंतर राजा राणीला सोडून दूर जंगलात निघून गेला. नंतर परत त्या मुली आईला भेटायला येऊन तिच्याबरोबर राहू लागल्या. राणी पुन्हा गर्भवती झाली. पिलं देण्याची वेळ जशी जवळ येऊ लागली तशी निवांत असलेल्या गुहा ती शोधू लागली. त्या वाढलेल्या मुलींचा सहवास आता तिला नकोसा झाला. शेवटी त्या देखील आपल्या भावाप्रमाणे आईला सोडून शेजारच्या क्षेत्रात स्थायिक झाल्या. धन्यवाद.